लिंबोणीच्या झाडामागे चंद्र ही जी अंगाई आजही प्रत्येक बाळाला ऐकवली जाते, मला खात्री आहे की तुमच्या आईनी किंवा तुमच्या आजीनी 100% तुमच्यासाठी ही अंगाई म्हटली असणार आहे. असं मराठी घर नाही जिथे ही अंगाई म्हटली जात नाही, तर ती लिहिली आहे मधुसूदनजींनी. गौरीजी, याच्यामध्ये मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स असं जर आपण नाव देतो तर वाय मधुसूदन कालेलकर? तुम्ही इतकं लिखाण केलं. हॅलो इन्स्पेक्टर, मी फॅन होतो हॅलो इन्स्पेक्टरचा. ते कुणी बघितलं नाही असं होऊच शकत. हॅलो 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 इन्स्पेक्टर. कालेलकरांचं जे लिखाण आहे तो आजोबांचं, ते मराठीबरोबर हिंदीत पण आहे, हिंदीत पण गेले होते. मग ती लेगसी पाहता तुमचं प्रोडक्शन हाऊस जे आहे ते केवळ मराठी काम करणार आहे की इतर भाषांमध्ये पण जायचा विचार आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एक फार महत्त्वाची गोष्ट मराठी इंडस्ट्रीत घडली आहे. ती गोष्ट अशी आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन प्रोडक्शन हाऊस आलेलं आहे ज्याचं नाव आहे मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स. आता जनरली प्रोडक्शन हाऊसची नावं अशी एकाच शब्दातली वगैरे असतात, पण तुम्हाला प्रश्न पडू शकतो काहींना की मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन असं इतकं मोठं नाव का दिलं? तर अनेकांना माहीत नसेल, पण जर तुम्ही गुगल केलं किंवा तुमच्या आधीच्या पिढीला कोणालाही विचारलं की मधुसूदन कालेलकर कोण होते तर ते सांगू शकतील. या व्यक्तीनं जवळपास 29-30 नाटकं लिहिली आहेत. या व्यक्तीनं 100पेक्षा जास्त सिनेमे लिहिलेले आहेत, गाणी लिहिलेली आहेत, सिनेमांची निर्मिती केलेली आहे. इतका सगळा पसारा हाताळण्याची हातोटी त्या व्यक्तीमध्ये होती आणि ते मधुसूदन कालेलकर होते. आणि अशा व्यक्तीची पुढची जनरेशन, पुढच्या 2 जनरेशन्स म्हणजे अनिल कालेलकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. अनिलजी सुद्धा लेखक आहेत, त्यांनी मालिका लिहिलेल्या आहेत आणि लेखनामध्ये खूप काम आहे त्यांचं. आणि अर्थातच गौरी कालेलकर ज्या मधुसूदनजींच्या नात आहेत. तर अशा या 2 जनरेशन्स आहेत. तर या दोघांबद्दल आपण दोघांशी बोलणार आहोत, कारण हे प्रोडक्शन हाऊस नेमकं काय आहे, कालेलकर लेगसी काय आहे हे समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो. तुम्ही वेळ देऊन आज बोलताय माझ्याशी. तर पहिला प्रश्न तुम्हाला अनिल सर मी विचारतो की खूप मोठा लेखक आपल्याकडे होता मधुसूदनजी आणि खूप मोठं काम त्यांनी केलं, पण इतकं काम करू नये म्हणजे आत्ता आम्ही हे बोलत असताना त्यांनी जी नाटकं लिहिली आणि त्यांनी जे सिनेमे लिहिले ना ते स्क्रोल तुम्हाला दिसतील बाजूला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मोठं काम त्या माणसानं करून ठेवलंय. तर मुळातच कालेलकरांना हवा तितकी पॉप्युलरिटी म्हणा किंवा प्रसिद्धी मिळाली नाही असं मला आजही वाटतं. खूप मोठं काम त्या माणसाने करून ठेवलंय. तर तुम्हाला असं वाटतं का खरं? हो, निश्चित अगदी. की त्यांचा एकंदर पसारा बघितला की नुसतं 110 किंवा 11 चित्रपट लिहिले असं नाही, तर ते लोकमान्यता त्याला मिळालेली आहे जी खरी लागते कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये. मुख्य म्हणजे लोकप्रिय ते व्हायला पाहिजेत. तर बाबांनी जेवढे चित्रपट लिहिले त्यापैकी त्यांना कथा, पटकथा, संवाद ह्याच्याकरता जवळजवळ 9 वेळा महाराष्ट्र राज्याची पारितोषिक मिळाली आहेत. त्यांच्या चित्रपटाला फिल्मफेअरची पारितोषिक मिळाली आहेत. त्यांच्या हा माझा मार्ग या चित्रपटाला महाराष्ट्र राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. हा माझा मार्ग एकला हा जो सिनेमा आहे त्याचं लेखन सरांनी केलं होतं, मधुसूदनजींनी केलं होतं. तर शिवाय त्यांनी 3 चित्रपट निर्मिती केल्या आहेत, नाट्य निर्मिती केलेल्या आहेत, असंख्य गाणी लिहिली आहेत लोकप्रिय. आणि गाणी सांगा ना आपलं. आता गाणी म्हणजे ते सर्वात त्यांचं गाजलेलं गाणं म्हणजे आई ममा मका मी तुझा मामा दे मला मुका, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला. अंगाई आजही प्रत्येक बाळाला ऐकवली जाते. मला खात्री आहे की तुमच्या आईनी किंवा तुमच्या आजीनी 100% तुमच्यासाठी ही अंगाई म्हटली असणार आहे. असं मराठी घर नाही जिथे ही अंगाई म्हटली जात नाही, तर ती लिहिली आहे मधुसूदनजींनी. पण ऍक्च्युली एवढं प्रचंड काम करून म्हणजे त्यांना जेवढी लोकांकडनं जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी मीडियामधून मिळायला पाहिजे होती. कारण मीडियाची जी प्रसिद्धी असते ही जास्त महत्त्वाची असते. पण एक त्यांच्यामध्ये बरं झालं की त्यांची नाटकं गावोगावी जायची, त्यामुळे आपोआप ती प्रसिद्धी त्यांना कुठे थांबली नाही. आता मी गोव्यामध्ये गेलो होतो त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त. 3 दिवसाचा प्रोग्राम झाला. एवढी प्रचंड गर्दी होती आणि त्यांच्या वेळेचे काही जुने लोक खास तिथं भेटायला आले की आम्हाला कालेलकरांच्या मुलाला भेटायचंय. तर मला खूप अभिमान वाटला.
मी बाबांबरोबर जायचो त्यावेळेला गोव्यात नाट्य, मी नाटकाचा मॅनेजर होतो. हां, त्यांनी मला पहिल्यांदा बॅकस्टेज वर्कर म्हणून लावलं. त्यांनी माझ्यातली बघितलं की ते मला इंटरेस्ट आहे. मग त्यांनी मला नाटकाचा मॅनेजर केला आणि मग शेवटी मला त्यांनी नाटकाचा निर्माता केला, नाट्यवैभव कंपनीचा. तर असं ते हे होत असताना मी बाबांना जवळून बघितलं की ते अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि जास्त कधी फार मोठं त्यांनी आपल्याला प्रसिद्धी मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले नाहीत. पण प्रेसचं आणि बाकीच्यांचं कर्तव्य होतं की त्यांना ते त्यावेळेला दिलं गेलं पाहिजे होतं. हिंदीमध्ये फिल्मफेअर पण त्याला मिळाले. हो, मी फिल्मफेअर मिळाले. त्यांनी लिहिलेलं अनुराग चित्रपटाला फिल्मफेअर आहे. त्यांनी लिहिलेल्या त्यांना स्वतःला फिल्मफेअर स्क्रीन प्ले रायटर म्हणून दुल्हनभाई जो पियामन भाई मिळाल्या. मग राजश्री सारखी तर लाईनीने दुल्हनभाई जो पियामन भाई अखियों के जैसे गीत गाताच्या लाईनीतली गोल्डन ज्युबिली फिल्म्स आहेत. एका मराठी माणसाच्या हिंदी फिल्म्स लाईनीच्या 3 असणं हे फार क्वचित मोठी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये जनरली लेखकाला हवा तितका मान आणि सन्मान मिळत नाही, रड आधीपासून अगदी आहे. पण गौरीजी तुमच्याकडे मी येतो की असं असताना सुद्धा तिसरी जनरेशन जी आहे तिला असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग तुम्ही प्रोडक्शन्स घेऊन येता, हाऊस सुरू करता आणि त्यांचं नाव देता. तर कालेलकरांच्या त्यांनी जे काही काम करून ठेवलंय त्याच्याशी तुम्ही असोसिएट कशा पाहता स्वतःकडे? म्हणजे एकंदर ते म्हणतायत की अनिल काका की कालेल आजोबांना म्हणजे मधुसूदन कालेलकरांना तेवढी प्रसिद्धी आहे, म्हणजे प्रसिद्धी घरोघरात पोचलेलं नाव आहे ते पण मीडियातर्फे किंवा काय, पण ते आमच्या घराचं एक हेच आहे, त्यांनी स्वतःचं सांगावं की त्यांनी जी लेगसी माझ्यासाठी ठेवली आहे काका म्हणून. त्यांचं काम जेव्हा मी बघतो तेव्हाही तेच वाटतं की एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढे सिरियल्स, एवढे चित्रपट, एवढे पथकथा, एवढं सगळं लिहित असताना त्यांनीही तेच केलं. म्हणजे इट्स द सेम थिंग असं मला वाटतं. तर माझ्यासाठी इट वॉज लाईक आम्ही लहानपणापासून जेव्हा माझ्या आजोबांच्या घरी म्हणजे आम्ही जेव्हा सुट्टीमध्ये वगैरे सगळे एकत्र येत तेव्हा आजोबांचे जुने चित्रपट किंवा त्यांची पुस्तकं फार सुंदररित्या काकांनी सजवून ठेवली आहेत ती सगळी पुस्तकं. त्यामुळे ती पुस्तकं येणं, वाचणं, मला त्यांची मूवीज जेव्हा आम्ही मूवीज बघायचो तेव्हा फार मजा यायची. म्हणजे बाकी प्रेरणा वगैरे पुढे मला फार मजा यायची, मला फार आवडायच्या. तुमचा आवडता सिनेमा कुठला आहे? गुपचूप. म्हणजे तो इतका वेळा पाहिलाय मी. आणि माफीचा साक्षीदार असे भरपूर सिनेमे. मग मी ना पुस्तक घ्यायला लागली त्यांचं वाचायला, एक नाटक. पण इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे मराठी तितकं नीट वाचता येईना, कारण आम्हाला तिसरीत मराठी. मीडियम फार इंटरेस्टिंग गोष्ट मगाशी त्यांनी मला सांगितली, ती तुम्ही सांगा. हो, तर इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे ते तेवढ्या सरळपणे मला वाचता जमलंच नाही वाचायला. बरोबर, थोडं तुटकं मुटकं. ऑफकोर्स 4th स्टँडर्ड म्हणजे आम्ही स्वतः 10 वर्षाचे, तर नाही वाचता येणार. तर मी त्या सुट्टीमध्ये आईला सांगितलं, माझ्या आई बाबांना दोघांना, की मला इंग्लिश मीडियममध्ये नाही शिकायचंय. तर ती म्हणाली, अगं 4थी पर्यंत प्युअर इंग्लिश मीडियम, पूर्ण इंग्लिश शिकत असताना असं मध्येच मग काय कर, मराठी मीडियम मध्ये शिकायचंय. तर आमचे प्रिन्सिपल होत्या, विद्या मंदिर शाळा माझी प्रिन्सिपल होत्या, त्या म्हणाल्या, वाय वुड यू लाईक टू डू दॅट ऍट दिस पॉइंट? आय सेड, बिकॉज मला शिकायचं आहे ना. तुमचं सगळ्यांचं ठीक आहे, पण शिक्षण मला घ्यायचं आहे ना, मला भाषा ठरवायची आहे. नो, असं तुम्ही 4थीत सांगितलं होतं. पण मी त्यांना सांगितलं, जर तू फेल होणार, तू असं होणार, कसं जमणारच नाही. केवढं त्याला शिक्षण पाहिजे, ग्रॅमर कसं करणार काय. मी बोलले, जर मी फेल झाली तर मी होईन, पण जर मी पास झाली तर मला जे पाहिजे ते मी केलंय म्हणून मी. आणि मला मुळात शिक्षणच मला त्या लँग्वेज मध्ये घ्यायचं. हे सगळं मधुसूदनजींचं वाचन. आणि मग मी पुस्तकं वाचायला लागली त्यांची. म्हणजे मी तो अख्खे 3 महिने एवढा तो सगळं ग्रॅमर वगैरे 1 ते 4थी पर्यंतचं सगळं शिकून घेतलं, सगळं केलं, ग्रास्प केलं. त्याच्यानंतर मला बुक रिडिंग आणि ते सगळं आजोबांचं मी चालू केलं. खूप मजा आली मला. अनिलजी, लेखक म्हणून मधुसूदनजी कसे होते? कसं व्यक्तिमत्व होतं ते सांगतो. ते त्यांच्यामध्ये एक होतं की ते लोकप्रिय एवढे होऊ नये. त्यांची एक गोष्ट मला आवडायची, ज्यावेळी त्यांनी अपराध मिस केला हे नाटक लिहायला घेतलं. अपराध मिस केल्यामुळे गाजलेला खटला, नानावटी खून खटला त्यावेळेचा. नानावटी, आहुजा आणि सिल्विया त्यांची बायको, प्रेमाचा त्रिकोण होता आणि खळबळजनक विषय होता तो.
कळलं की नाही. पण ते अत्रे साहेबांकडे गेले, आचार्य अत्रे साहेबांकडे, आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला ह्याच्यावरती नाटक लिहायचे, मला मराठाचे अंक पाहिजेत. त्यावेळेला सबन कोर्टाचे सेवन मराठामध्ये माहिती यायची. मग अत्रे साहेबांनी लगेच ऑर्डर दिली की कालेलकरांना सगळे मराठाचे अंक द्या. मग ते अंक त्यांनी वाचून काढले सगळे, आणि अपराध मिस केल्यासारखं नाटक खळबळजनक विषय असलेलं त्यांनी मराठी संस्कृती, भारतीय माती ह्याच्याशी जुळवून सुंदर लिहिलं. म्हणजे प्रत्येक कुटुंबाने त्यांचं एकच असायचं की माझं नाटक, माझा चित्रपट हा कुटुंबाने एकत्र येऊन बघायला पाहिजे आणि तो एन्जॉय केला पाहिजे. तर अपराध मिस केला तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला तो प्रेमाचा त्रिकोण वगैरे तुम्ही विसरून जाता, आपल्या संस्कृतीशी तुम्ही जोडता. त्या तसंच त्यांनी दुसरं जेव्हा त्यांनी हे केलं, सावरकर साहेबांवरती नाटक लिहायचं ठरवलं, तर एक दिवशी ते ट्रंक घेऊन असे आले घरी. तर मला उत्सुकता, त्यावेळेला मी लेखक नव्हतो, की हे काय ट्रंकेमध्ये आणलंय म्हणून. ते बाबा बाहेर गेल्यावर मी ट्रंक उघडून बघितली तर सबंध सावरकरांवरची पुस्तकं होती. मग त्यांची ती अभ्यासी वृत्ती होती. त्यावेळेला त्यांना प्रचंड नाव होतं एवढं फिल्ममध्ये, देवानंदच्या फिल्म्स लिहिल्या होत्या, शशी कपूरच्या, शम्मी कपूरच्या मराठीतल्या प्रचंड नाव असून पण त्यांना माहिती होतं की मला सावरकरांवरती लिहायचं. तर मला ते, आणि तो एवढा तो विषय त्यांनी, म्हणजे तो लोकांना असं वाटलं की खळबळजनक होईल, काही होईल, पण एकही वाक्य सेन्सॉरने कापलं नाही आणि त्याचे शेकडो प्रयोग झाले. इतकं लोकांनी त्यावेळेला ते डोक्यावर, आणि त्याला सर्वोत्कृष्ट साहित्यिक कृती म्हणून त्याला बक्षीस मिळालं. अपराध मिस केलेला सर्वोत्कृष्ट साहित्यिक कृती म्हणून बक्षीस मिळालं. आणि त्याचप्रमाणे तिसरं त्यांचं नाटक म्हणजे शिकार, त्याच्यामध्ये उषा किरणनी बऱ्याच वर्षांनी मराठीत रंगभूमीवर, आणि सचिननी पहिल्यांदाच 14 वर्षाचा काहीतरी होता त्यांनी रंग, आणि त्याचा विषय असा होता की सचिन पहिलं नाटक होतं. नाही, पहिलं नाटक अपराध मिस केला. हा, म्हणजे सांगण्याची गंमत म्हणजे सचिनचं पहिलं पिक्चर हा माझा बाय करतला, बाबांनी लिहिलं. सचिनचं पहिलं नाटक अपराध मिस केला, बाबांनी लिहिलं. सचिनचं त्यावेळेचा थोडा मोठा झाल्यानंतर पहिलं नाटक शिकार बाबांनी लिहिलेलं. त्याच्यानंतर तो पहिला हिरो झाला गीत गात्याच्या बाबांनी लिहिलं. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे त्याचं हे आखिव झरो कसे बाबांनी लिहिलेलं. त्याच्यानंतर आणखीन एक लिहिलेलं त्याचं पारत बाबांनी लिहिलं. म्हणजे हा योग जो पिळगावकर घराण्याशी त्यांचा जुळून आला, कारण सचिनचे वडील शरद पिळगावकर हे बाबांचे चांगले मित्र होते. हा, तर सांगायचं तर तो जो विषय होता तो पण खळबळजनक होता शिकारचा, की उषा किरण एवढी वयाने मोठी आणि सचिन 14-15 वर्षाचा येतो आणि तू सांगतो की मी मागच्या जन्मी तुझा पती होतो आणि तू माझी बायको आहेस. हा विषय होता. किती झाले होते? बरंच, म्हणजे सचिनच्या वेळेला 14-1 वर्षाचा हा विषय होता. ती म्हणते अरे माझा पती तो मेला आहे, तो म्हणतो नाही मी तुझा पती, मला आता आठवतोय. आणि मग त्यांच्यामधले रोमॅन्टिक सेन्स आणि असा तो खळबळजनक विषय होता. पण त्या नाटकालाही सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृती म्हणून बक्षीस मिळालं. ह्याचं कारण एकच की त्याने आपली भारतीय संस्कृती, मराठी मातीशी लेखन तसं ठेवलं. ते वाहवत कुठे गेले. जवळपास 50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. 50 वर्षापूर्वी रंगभूमीवर 14 वर्षाचा मुलगा तिला म्हणतो की मी तुझा नवरा आहे. हे कसलं डेंजर आहे. आणि पुन्हा आपल्या संस्कृतीला धरून यालाच प्रतिभा म्हणतात. पण याच्यामध्ये लेखक जो असतो ना, 2 प्रकारचे लेखक असतात. एक लेखक असतो की लोकांना काय पाहिजे तो देणं, सेल्समन असतो, तो वाटत असतो. आणि एक असतो लेखक जी मला काहीतरी म्हणायचं म्हणून लिहिणार. ते कसं होतं? ते असं होतं की बाबा त्यांच्या प्रत्येक नाटकातून आणि चित्रपटातून काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करायचे. हे मी फार पहिल्यापासून मी बघितलं होतं. आणि त्याचा मला फायदा असा झाला की माझ्या ज्या मालिका ह्या गाजल्या, बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, कमांडर, राजावर यांची, त्याचं कारण एवढं होतं की त्याच्यामध्ये टोटल मधुसूदन कालेलकर टच होता. तो माझ्यामध्ये आपोआप आला होता, मी मुद्दामून घेतलेला नव्हता, संस्कार झाला, ते आपोआप आलेला. आणि त्या मालिका बरोबर आल्यानंतर अनेक त्यांच्या जुन्या निर्मात्यांचे वगैरे मला आर्टिस्टचे फोन यायचे, अरे आम्हाला असं वाटतं कालेलकरांच लिहिलंय, किती छान. हा, पण त्यावेळेला बाबा जिवंत नव्हते, बाबा या जगात नव्हते, कळलं की नाही. पण आम्हाला असं वाटतं की कालेलकर म्हणजे अक्षरशः तू त्यांची भाषा फार सुंदररित्या मांडतोय. पण ते आपोआप असं आलं कारण ती मला ते आवडायची त्यांची भाषा. दिवाळू सयात, अपराध मिस केला, दिल्या गेलो, ते त्यांची इतकी सोपी भाषा त्यांची. आणि प्रत्येक नाटकातून, चित्रपटातून त्यांचा संदेश असायचा. माझ्याही क्राईम सिरियल होत्या, हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर वगैरे, पण प्रत्येक माझ्या बहुतेक एपिसोडमध्ये मी त्यातून संदेश देत आलो. हॅलो इन्स्पेक्टर तुम्ही सगळं तुम्ही लिहिलं? हो सर, हॅलो इन्स्पेक्टर मी लिहिलं, बंदिनी मी लिहिलं, त्याच्यानंतर परमवीर मी लिहिलं. मी टोटल 12 क्राईम सिरियल लिहिल्या.
वेगवेगळ्या फक्त क्राईम करायचं सस्पेन्स थ्रिलर अशा. तर सगळे मला तेच म्हणतात की तुझ्या वडिलांनी फक्त 2-3च क्राईम वरचे लिहिले. एक बारिश लिहिलं देवानंद नूतनचं, बातेक रातकी लिहिलं देवानंद वैदारेमानचं, आणि एक जालसाज किशोर कुमारचं, बस, आणि शिकार नाटक. म्हणजे 111-10 चित्रपटात फक्त 4च विषय त्यांनी क्राईम लिहिले. आणि तू आल्या लाईनच लावलीस. म्हणजे हा तुमचा म्हणजे कालेलकरी काय त्यांचं राहिलेलं काम होतं. पण याच्यामध्ये गौरीजी, तुम्ही आता जेव्हा त्यांचं लिखाण वाचायला लागला आणि मग तुम्हाला त्यांचं लिखाण माहिती आहे, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही आत्ताचे सिनेमे पण पाहत असाल किंवा पाहत मोठा झाला, तर लेखकाचं लिखाण फार महत्वाचं असतं. ते चांगलं असेल तर पुढं सगळं चांगलं होतं. त्यांच्या लेखनातली काय गंमत तुम्हाला वाटते की ते लिखाण असं होतं जे आता मिसिंग आहे आजच्या लेखनामध्ये? असं मला असं वाटतं सिम्प्लिसिटी, म्हणजे एक सरळ सोपी भाषा आणि रोजच्या जीवनातली आपली भाषा, त्याच्यातून द वे ते असे गमतीशीर प्रकारे ते लिहायचे किंवा कॅरेक्टरायझेशन. मला असं वाटतं की ते फारच स्ट्रॉंग होतं आजोबांचं, फार स्ट्रॉंग. म्हणजे आपण गुपचूप गुपचूप जरी बघितला तरी एकदा बघून एक प्रत्येक कॅरेक्टर लक्षात राहतं आणि कुठेही पातळी सोडत नाही कुठलंच कॅरेक्टर. कधीच कुठल्याच सिनेमामध्ये किंवा कुठल्याच, अगदी आपण कुठलाही त्यांचं नाटक घ्यावं, जसं शिकार सांगितलं, कुठेच पातळी सोडून काहीच नसतं की मी माझ्या. त्यामुळेच ते ऍक्च्युली मासेसमध्ये पण जातं ना. जेव्हा तुम्ही तुमच्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांना घेऊन जेव्हा सिनेमागृहात जाता, त्या तुम्ही काय दाखवताय. आता कसं होतं की मला कॉन्सेप्ट तर दाखवायचा आहे माझ्या मुलांना, फक्त बालनाट्य नाही दाखवायचे. पण जेव्हा मला, तरीही मला असं माझी मान्यता आहे की मराठी रंगभूमी आजही फारच क्वालिटी देते कॉन्सेप्ट वाईज. म्हणजे मराठी सिनेमा असेल किंवा मराठी रंगभूमी असेल की कुठलंही लिटरेचर असेल, अजूनही फार आपण प्रेक्षकांचा विचार करतो, घराघरातल्या मनाचा विचार करतो आणि आपण बनवतो. मला सांगा अनिलजी की इतकं लिखाण त्यांनी केलं, तुम्ही इतकं लिखाण केलं. हॅलो इन्स्पेक्टर, मी फॅन होतो हॅलो इन्स्पेक्टरचा. ते कोणी बघितलं नाही होऊच शकत. हॅलो 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 इन्स्पेक्टर, ते संस्कारच आहे तो. लेखकाला हवं तितकं मान किंवा प्रसिद्धी तुमच्या वडिलांना नाही मिळाली, तुम्हाला का नाही मिळाली? बघ, ह्याचं कारण मलाही तसं खरं म्हणजे माहिती नाही. म्हणजे मला लाईनीने तुम्हाला सांगू ना, हॅलो पहिला आली माझी बंदिनी, सर्वोत्कृष्ट मालिका त्या वर्षीचं मिळालं. लगेच आलं परमवीर, सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून मिळालं. त्याच्यानंतर हॅलो इन्स्पेक्टर, सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून. पण लागोपाठ 3 वर्ष मी सर्वोत्कृष्ट मालिकांची आवड घेतली. हॅट्रिक होती. त्याच्यानंतरही अनेक सोशल मीडिया नव्हता. आणि सर्वात मोठं मला एक आनंद, मला एकच फार गोष्टीचा वाटतो की फार पूर्वी जेव्हा गदी माडगुळकर साहेबांच्या नावाने पारितोषिक द्यायला सुरुवात झाली, गदिमा प्रतिष्ठान, ते पहिलं माझ्या वडिलांना मिळालं. हा, सर्वोत्कृष्ट लेखक पहिलं अनाऊन्स झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर 14 वर्षांनी नवोदित लेखकांना चैत्रबान म्हणून पुरस्कार जो त्यांच्या नावाने द्यायला सुरुवात केली, तो पहिला मला मिळाला. म्हणजे आज गदिमांच्या नावांची दोन्ही पारितोषिक बाबांना मिळालं ना, माझे असं आजूबाजूला आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी तिथं तसा पास होतो ना, तर गदिमांच्या नावाने मला पारितोषिक मिळालं ना, हे कुठल्याही प्रसिद्धीच्या म्हणजे पलीकडचं नाही, प्रश्नच नाही. आणि मी एक सांगू इच्छिते याच्यामध्ये की तुम्ही म्हणताय ना ते प्रसिद्धी आणि सगळं, घरात आमचा हा वावर असल्यामुळे मी बघितलंय की मे बी ते लिखाण आणि ते लिटरेचर तिकडूनच आलं, कारण त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला काहीच नव्हतं, त्यांना त्याच्यातून काही अपेक्षितच नव्हतं. आय थिंक. कारण द वे मी अनिल काकाला पण लिहिताना पाहिलंय, म्हणजे आता तो असा स्टायलिश बसला आहे आणि सगळं सांगतोय, पण जेव्हा तो लिहित असतो तो अगदी हाय करायलाही विसरतो तुम्हाला. आणि तो त्याच्या धुनकीत असतो, पूर्ण वेळ चालत विचार करणारा, अगदी त्याचं काम चालू. आणि तेच आजोबांबद्दलही आम्ही ऐकलंय की ते निघून जायचे मुंबईतून बाहेर लोणावळ्यात, त्यांच्या रूम मध्ये ते तिकडे शांतपणे लिहायचे. म्हणजे त्यांना ती प्रसिद्धी ह्याच्यातून मिळणार आहे किंवा काय कल्टिवेट करायचं ह्याच्यातून आपल्याला, असं काहीच नव्हतं. त्यांना त्यांचं काम इतकं प्रिय होतं आणि ते काय म्हणतात एवढे ट्रू होते त्यांच्या कामाबरोबर की आय थिंक त्याच्यातूनच लिटरेचर क्रिएट झालं असेल. एक महत्वाचं सांगतो, म्हणजे ते म्हणजे मी काम एन्जॉयच केलंय आतापर्यंत, आजही करतोय जे मला काम मिळतं त्यातून.
पण तेही काम कसं एन्जॉय करायचं म्हणजे याचं उदाहरण म्हणजे त्यांना 2दा हार्ट अटॅक आला होता बरं. माझ्या वडिलांना. आणि त्या हार्ट अटॅकच्या वेळेला त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवलेलं नव्हतं, घरीच सगळं. एकदा आम्ही पूर्वीच्या चाळीत असताना आला होता आणि एकदा साहित्य सभासमध्ये असताना आलं. पण एवढं असून ते त्यातून 15 दिवसांनी बरं झालं की नाटकाच्या गवळ्यावर इथे तिथे आम्ही भ्यायचो. कारण त्या काळात हार्ट अटॅक म्हणजे आता ते हार्ट अटॅक 2 दिवसात घरी सोडतात ऑपरेशन करून. त्यावेळेला म्हणजे केवढं होतं, इतक्या महिने झोपा, इतक्या महिने हे करा. पण ते बिंदास ते बसमध्ये बसून नागपूरला जा टूरवर, इकडे जा टूरवर, तिकडे लिहा. मला ना मगाशी आपण बोललो की लिखाण कसं असतं, विषय जरी बोल्ड असला तरी तो तुमच्या संस्कृतीत तुमच्या मर्यादेमध्ये आणणं ह्याला कसं लागतं. तुम्ही स्वतः लिखाण केलेलं आहे आणि खूप वर्ष काम करताय. एक जरा आत्ता सुचला तो विचारतो प्रश्न, प्रतिभा जो हा प्रकार असतो ना तो तुम्ही कसा डिफाईन कराल? मग ॲक्च्युली प्रतिभा म्हणजे मुळात काही तुम्हाला पहिल्यापासून आवड असेल, जसं आता माझ्यामध्ये ही लेखनाची म्हणजे प्रतिभा येईल किंवा असं काही माझ्यातून एवढं लिखाण होईल हे मला माहीत नव्हतं. पण चाळीतलं आम्ही ज्या चाळीत पूर्वी राहायचो तिकडचं वातावरणच असतं. इव्हन साहित्य सहजमध्ये आल्यानंतरही घरामध्ये येणं जाणं लोकांचं चित्रपट व्यवसाय, नाट्य व्यवसाय, आमच्या घरी संगीतकार यायचे, आमच्या घरी बाबा गाणं लिहायला बसायचे, सत्यावर चाली लागायच्या. ते हे सगळं सुरू असताना ते कुठे माझ्यामध्ये आलं तेच मला कळलं नाही. हां, एवढं आहे की तुम्हाला तिथे थोडं डेव्हलप करावं लागतं. अनेक लेखकांचे दुसरं तुम्हाला वाचन करावं लागतं, त्याच्यानंतर अनेक चित्रपट पाहावे लागतात. पण मुळात तुम्हाला पण त्याच्यावर थोडा मेहनत घ्यावी लागते आणि त्याला डेव्हलप करावं लागतं. मधुसूदनजींबद्दल आपण आता बोलतोच आहे, तर त्या या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या तुम्ही होतातच, त्यांना सर्वोच्च आनंद देणारी घटना कुठली होती? असं तुमच्यात काही डिस्कशन झालं असेल की खूप खुश होते ते, मे बी ती आपल्याला खुश करणारी गोष्ट नसेल पण त्यांना त्यातनं आत्मिक आनंद मिळाला असेल, असं काही सांगू शकाल की हे झालं आणि त्यांना खूप खूप आनंद झाला, ते खूप खुश झाले होते, हे नाटक चाललं आणि ते खूप खुश झाले होते, किंवा सिनेमा चालला किंवा लोकांनी स्वीकारलं म्हणून खूप आनंद झाला? ऍक्च्युली मी तुम्हाला खरं म्हणताना मी नेहमी आनंदातच बघितलं. असं सिरियस बघितलं नाही? सिरियस नसतो कधी. म्हणजे ते फार विनोदी होते. हो, फार विनोदी. त्यांचे असं ते मैफिल अशी बसायची आमच्या घरी आहे ना, त्याचे जुने मित्र सगळे यायचे, जास्त जुने, मग रामचंद्र बिल्डिंग मधले वगैरे सगळे तिकडे. आणि दर रविवारी आमच्याकडे मग ते सगळे मित्र वगैरे बसायचे. जॉली होते, एकदम जॉली, एकदम फटाफट इकडचे इकडे असे वाक्यावर विनोद. अरे धमाल. ते म्हणजे शरद पेळगावकर काका वगैरे हे मोठे अनंत धर्माधिकारी एडिटर त्यावेळेचे वगैरे असे सगळे असे. आणि ते आजचे पीजे म्हणतो ना, पीजे आपण लाईक दॅट असे त्या मैफिलीमध्ये धमाल यायचे. तर त्यांना मी सिरियस कधी बघितलं नाही. जेव्हा त्यांचा पहिला चित्रपट एक अतिशय चालला नाही, कळलं की नाही, प्रचंड कर्जात गेले, तेव्हा पण ते हे ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला कळत होतं आमच्या वडिलांना फार मोठं कर्ज आहे. कारण पिक्चर फ्लॉप होणं म्हणजे फार मोठी हे असतं. नाटक नाही चालणं ती गोष्ट, पण तरी त्यांना मग तो फरक कसं कर्जात तुम्ही आल्यानंतर त्याचे चटके तुम्हाला नाही बसले? नाही, आम्हाला नाही बसले. याचं कारण काय माहितीये की त्यांचं काय एक नाटक एखादं चित्रपट गेला पण बाकी त्यांचं नाटक चालू असायचं. एका पाठ 29 नाटकं लागोपाठ, आणि त्यांची नाटकं फेल्युअर गेलेली फार क्वचित असते. आणि मला काय वाटतं ते फक्त निर्माते नव्हते, ते लेखक पण होते, ते गीतकार पण होते, ते नाटककार पण होते. त्यामुळे त्यांचं ते भरून चूल पेटत होतं ते असं होतं. आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे त्याने आमच्या कुठल्याही त्यांच्या मुलांवरती, म्हणजे आम्ही 4 भाऊ 1 बहीण, कधी कोणावरती त्यांनी फोर्स केला नाही की तुम्हाला असं करायला पाहिजे. कधी जेव्हा मी पहिला बॉम्ब टाकला की मला असिस्टंट डायरेक्टर व्हायचंय, तेव्हा मला वाटलं घरात असा भूकंप होईल, पण शांत होते ते व्हायचे काय ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी शंकर मुखर्जींना फोन केला. त्यावेळेला महल चित्रपटाचं शूटिंग चाललं होतं, देवाना आशा पारिखचं, आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला यायचं डायरेक्शन डिपार्टमेंटला, त्याला पाठवतो. आणि मी गेलो आणि 6वा असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. मी एक टोटल 7-8 फिल्म्स मग असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं, लेखन. म्हणजे त्यांचं कसं असतं की त्यांनी कोणी घरातल्या कुठल्याही मुलांना हे सांगितलं नव्हतं. त्यांना एक त्यांना वाटायचं की आमची घरची परिस्थिती पहिल्यांदा फार गरिबीची होती सगळ्यांची, माझ्या वडिलांची, माझे भाऊ वगैरे, माझ्या आई वगैरे, आजी, यांनी सगळ्यांनी नोकऱ्या केल्यात त्या काळात आणि घर चालवलंय. आणि त्यामुळे त्यांना तेवढं शिक्षण घेताना आलं तर नॅचरली त्यांना वाटायचं की आता या मुलांनी शिक्षण घ्यावं.
पण माझ्या बाकी भावंडांनी शिकले, पण माझा सुधीर आणि सुनील हे लोक शिकले, पण माझं शिक्षणाकडे लक्षच नव्हतं. मला ह्याच इथे यायचं होतं, त्यामुळे मी इथे आलो. असं वा. आणि त्यांच्या लिटरेचर मधून आम्ही शिकतोय. वा. लेखक होणं तेव्हा अवघड होतं. मान मिळेल तसं नाही, धन मिळेल तसं नाही. तुमच्या पिढीबद्दल बोलायचं तर थोडं मानधन मिळू लागलं होतं. आता जर एखाद्या लेखकाला आजच्या काळातल्या आजच्या पिढीच्या एखाद्या मुलीला लेखक व्हायचं असेल तर ते होणं आता सोपं आहे असं वाटतं की अवघड आहे? ना, आता उलट जास्त सोपं आहे. ह्याचं कारण आता दरवाजे उघडे झालेले आहेत. तुम्ही दाखवा तुमच्यामध्ये काय टॅलेंट्स आहेत ते. बरं, कळलं? आता जास्त, पण तेवढी मेहनत तुमच्याकडे पाहिजे आणि तेवढे पेशन्स पाहिजे. लेखकाला काय मेहनत करायला लागते? मेहनत म्हणजे एक तर त्याला तुम्हाला जगभरचे पिक्चर्स बघायला पाहिजेत. जगात काय चाललंय, काय नाही चाललंय, आता मला काय देता येईल नवीन, ह्याच्या वेगळं मला काय देता येईल जे लोक एक्सेप्ट करतील, ह्याचा पण विचार करायला लागेल. भले तुमच्यामध्ये प्रतिभा असेल, पण जगामध्ये इतर फिल्म्स कशा चालल्यात इतर भाषेतल्या, त्यातलं आपण काय घेऊ शकतो, की त्याच्यामधून आपण मराठीमध्ये जर लिहायचं तर काय वेगळं देऊ शकतो, हिंदीमध्ये लिहायचं असेल वेगळं तर आपण काय देऊ शकतो, ह्याचा पण स्टडी करावा लागेल. नुसतं एक लेखक म्हणून दरवाजे चांगले ओपन आहेत ह्या वेळेला. तुम्ही करत होता असा स्टडी? हो, मी करत होतो. मी हॅलो इन्स्पेक्टर लिहिलं, परिमर्द काय करत? हॅलो इन्स्पेक्टरला तर मी तुम्हाला सांगतो ना, मी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन बसायचो. आले करायला काय चहा पिणार, काय मागू, हा काय असं. म्हणजे इव्हन केस, हा म्हणजे गोव्यातली जी एक मोठी केस होती त्या केसलाही जाऊन झेंडे त्यावेळेचे त्यांनी पकडलं, चार्ल्स सोब्राटला, त्या केसला मी लिहायला गेलो, त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन बसलो मी. तर असं त्यांच्याकडनं ऐकायचो, पण ज्या सगळ्याच्या वेळी चांगल्या कथा मिळायचं असं नाही किंवा चांगलं वाकायचं. पण ह्यावेळेला एक मीडिया आहे म्हणून मला एका व्यक्तीचे आभार मानायचे ते इथे मानतो, लेखकाचे, आणि ते म्हणजे बाबूराव अर्नाळकर. त्यावेळेला बाबूराव अर्नाळकर हे प्रचंड लोकप्रिय लेखक होते आणि त्यांचं आम्ही भरपूर वाचायचो. काळापाड, झुंजार, अमुक तमुक. आणि मीच नाही, म्हणजे लहान मुलापासून कोताऱ्यापर्यंत एवढेच होते. तर कदाचित त्या वाचनाचा पण माझ्यावर थोडा असा परिणाम झाला की मी क्राईम थ्रिलर्स मध्ये जरा जास्त. ओके. मला आठवतं हे की बाहेर आजोबांची एक वॉल असायची, त्याच्यावर आजोबांचे सगळे पुस्तकं आणि सगळं, आणि आतमध्ये अनिल काकाकडे पण असे बुक्स असायचे. तर ॲज अ चाइल्ड अनिल काकाचे बुक्स घेतले ना, सगळं क्राईमच आहे असं वाटायचं सगळं. मग हे सुटलं, मग दुसरं क्राईम बुक, मग तिसरं क्राईम बुक, मग परत ते बंद करायचं आणि मग आजोबांच्या ठिकाणी जा. तर आपण मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स बद्दल बोलतोय आणि आतापर्यंत आपण कालेलकरांची लेगसी पाहिली. आता आपण प्रोडक्शन बद्दल विचारणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत सिद्धेश चौधरीजी, जे या प्रोडक्शन्सचे डायरेक्टर म्हणजे संचालक असे डायरेक्टर आहेत आणि आपली ओळख झालेलीच आहे. तर आता प्रोडक्शन हाऊस जेव्हा आपण सुरू करतो कुठले, तेव्हा आपण रेकी करतो ना, की काय चाललंय आजूबाजूला, कुठले सिनेमे चालत आहेत, कोण प्रोड्यूस करतंय, बजेट काय आहे, सिनेमा चालतायत की नाही, रिकवर काय होतंय की नाही, ब्ला ब्ला, देर आर मेनी थिंग्स. तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आपण प्रोडक्शन हाऊस घेऊन आलं पाहिजे, तर का आलात तुम्ही? असं काय तुम्हाला पोटेन्शियल दिसलं आणि तुम्ही इन झाला? खरं सांगायचं म्हणजे आम्ही आत्ताच नाही तर 2014 पासून प्रोडक्शनचं काम करतो आहे. फक्त आम्ही त्यावेळेला एका कंपनी अंडर किंवा असं केलं नव्हतं. छोटे छोटे कमर्शियल्स, कॅम्पेन शूट्स वगैरे आम्ही करतच होतो. कॉलेज टाइम पासूनच थोडीशी ओढ होतीच आपल्या सिनेसृष्टीकडे आणि नाटकांकडे. एक मी किस्सा सांगेन, मला आवड कशी लागली नाटकांची. तर लहानपणी मी शाळेत असेन तेव्हा माझे वडील आणि आई तरुण तुर्क म्हातारे अर्क म्हणून एक नाटक होतं, ते पाहण्यासाठी मला घेऊन गेले दामोदर. तर तोरडमल मला तर खरं म्हणजे त्या कॅरेक्टरमुळे जास्त लक्षात राहिले. मी तर लहान होतो तेव्हा. आम्ही दामोदरला गेलो पाहायला, तर ते एवढं मला कॉमेडी वाटलं की मी अक्षरशः सीटवर वरती बसून सीटच्या जोरजोरात हसत होतच ते. आणि पूर्ण स्टेजचे सर्व कलावंत, आजूबाजू बसलेलं थिएटर सगळं माझ्याकडे बघत होतं की बाबा एवढा लहान मुलगा, कारण का बघायला गेलं तसं ते तरुणाईकडे थोडं नाटक होतं पण ते खूप कॉमेडी होतं. तेव्हापासून मला ती नाटकांची आवड लागली. नाटकं तर पाहतच होतो. 2014 पासून म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली आम्ही छोटे छोटे प्रोडक्शन्स करतच होतो.
आणि मग नंतर आता तर खरोखर चांगलीच वेळ आहे पाहायला गेलं तर सिनेसृष्टीसाठी, मराठी सिनेसृष्टीसाठी तर खूपच चांगला वेळ आता मला दिसतोय. खूप चांगलं लोकांचं कंटेंट चांगलं असेल तर लोकांचं ओढही आहे थिएटर्सकडे. तर एक व्यवसाय म्हणून आणि एक त्या क्षेत्राकडे असलेली ओढ म्हणून आपण एक प्रोडक्शन हाऊस चालू करून ऑफिशियली सगळं काम चालू करूया असं मला वाटलं आणि मग आम्ही तो करायला सुरुवात. पण याच्यामध्ये आवड हा एक भाग झाला. इकॉनॉमिक्स फार महत्वाचा असतो. कारण मी जर 2 रुपये टाकत असेल तर मला त्यांना 2 रुपये मिळाले तरी पाहिजेत. बरोबर. किंवा नाही मिळाले तर ठीक आहे, पण 2 रुपये जाता येते तरी कळू दे. बरोबर. आजचा जो मराठी इंडस्ट्रीचा सिनारिओ आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या दोघांमध्ये पण डिस्कशन झालं असेल. बरोबर. काय तर मराठी इंडस्ट्री आता जर कॉन्टेंट चांगला असेल, आपली भले मराठी इंडस्ट्री आपण छोटी असं बोलूच शकत नाही, खूप मोठी आहे. खूप मोठे कलावंत आहेत जे मराठी आणि हिंदी दोन्हीकडे काम करतात. खूप मोठे आता लेखकच तुम्ही बोललाच आहात केवढी लेगसी आहे. तर खूप मोठे लेखक आहेत जे दोन्हीकडे काम करतायत. कंटेंट चांगलं असेल तर नक्कीच तुमचं प्रोडक्ट हे चांगलंच चालतं. त्याच्यामुळे आम्ही भरपूर करून कंटेंट वरती जास्त जोर देत आहोत. बरोबर त्याच्या टेक्नॉलॉजी युज करणं, नवीन जसं सोशल मीडिया आहे, कॅमेराज आहेत, नवीन कॅमेराज येत आहेत, इतर टेक्नॉलॉजीज आहेत, त्या यूज करणं. त्या यूज केल्या प्रॉपरली तुमचा कंटेंट चांगला ठेवला तर प्रेक्षकांची ओढ ही कायम राहणार आहे. त्याच्यामुळे व्यवसाय म्हणून मला पोटेन्शियल दिसत आहे. गौरीजी, याच्यामध्ये मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स असं जर आपण नाव देतो तर वाय मधुसूदन कालेलकर? कारण जर तुम्ही नवीन प्रोडक्शन हाऊस ओपनच करताय तर कुठलंही छोटं कॅची नाव देता येतं आपल्याला, पण जे आजच्या पिढीला माहित नाही आहे, माझ्या पुढच्या पिढीला पण माहित नाही आहे, असं वाटतं की कोण आहे ते मधुसूदन कालेलकर? हे कसं नाव दिलं, इतकं मोठं नाव मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स? तर असं नाही वाटलं की हे खूप मोठं नाव आहे आणि आजोबांच्या नावानेच सुरू करावं असं का वाटलं? 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत की प्रोडक्शन कुठल्याही स्वतःच्या प्रोडक्टचं, म्हणजे आपण काही असेल, कुठलाही व्यवसाय तुम्ही चालू कराल, जेव्हा तुम्ही ते नाव ठेवता, मी म्हणाले ना कालेलकरांचं एक विशेष कौतुक आहे की प्रसिद्धी, त्याचं काय होईल, आपण जे करतोय त्याचं काय होणार आहे, एवढे विचार आम्ही नाही करत. माझ्यासाठी ते माझं श्रद्धास्थान आहे. तिथून दॅट इज माय इन्स्पिरेशन. ओके. तर माझ्या कंपनीचं नाव किंवा मी जे फॉर्म करतेय त्यांचा एक आशीर्वाद म्हणून मला तेच नाव पाहिजे होतं. त्याबद्दल मग ते कळो कोणाला नाही कळो हा माझ्यासाठी मुद्दा मी विचारच नाही केला. त्या दृष्टीने माझ्यासाठी ही इज द मॅन ज्यांना बघून मी माझ्या आयुष्यातले एवढे मोठे मोठे निर्णय घेतले आणि माझं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे ते. तर मला तेच नाव हवं होतं. पण मग कंपनीचे डायरेक्टर्स आहेत, त्यांनी असं दुसऱ्यांना सुचवलं नाही का की हे नको नाव, हे करून बघू? त्यांची नाटकाची आवड बघा, त्यांनी ऍक्च्युली नाव म्हणजे आम्ही जेव्हा बसलेलो तेव्हा खूप विचार तसा आम्हालाही आला. पण मुळात मला कौतुक ह्याच गोष्टीचं वाटतं की नाव त्यांनी सुचवलंय. त्याच प्रकारे माझे फादर इन लॉ, माझे जे सासरे आहेत अजयजी चौधरी, ते माझ्या मागे आवर्जून हात लावून लग्न झाल्यापासून ते सांगतायत मला की तू काहीतरी आपण त्यांच्या नाटकांचं एक पुनरावृत्ती करूया आणि परत ते प्रसिद्धीला आलं पाहिजे. कारण त्यांनी बघितलेलं आहे, जसं तो म्हणाला की ते नाटकांना जायचे, त्यांनी बघितलंय, त्यांना ती लेगसी माहिती होती, कारण त्यांचा अभ्यास फार आहे इव्हन साहित्यामध्ये. त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही मला एक करू. आणि मीच थांबवायची पप्पा, जसं आपण म्हणतो की लहान होते, शॉरिटी नव्हती मला की आपण बिझनेस वाईज हे कसं वर्कआउट करायचं, सगळं असेल तरी. मग एक 10 वर्ष आम्ही पण एक्सपिरियन्स घेतला की प्रोडक्शन कसं करायचं, त्याचे कधी चुका, कधी बरोबर, कसं काय, सगळं बघून नाव आम्हाला असं वाटतं आम्ही रेडी आहोत ती लेगसी फॉरवर्ड न्यायला, की जिथे आम्ही पण इकॉनॉमिकली ती गोष्ट पुढे नेऊ शकू. तुम्ही ना म्हणजे कालेलकरांचा विस्तार इतका मोठा आहे, कामाचा पसारा, की ते असं थोडक्यात काय नाहीच आहे. म्हणजे 100 नाटकं, 100 कलाकृती, ह्यांनी एकदम 29-30 कलाकृती लिहून टाकल्या. म्हणजे कालेलकर, तुम्ही आता जी नवीन पुन्हा सुरू करतात, तुमच्या डोक्यामध्ये काय काय करायचं आहे? हे प्रोडक्शन हाऊस काय काय करणार आहे? म्हणजे नाटक करणार आहे, सिनेमा करणार आहे, वेब सिरीज करणार आहे, काय? सर्वच. कारण का आम्ही सुरुवात करताना तर आम्ही कमर्शियल्स पासून केली,
तुम्हाला तर माहिती आहे कमर्शियल आणि कमर्शियल म्हणजे आपले ऍड्स, टीव्ही ऍड्स आणि सगळ्या टीव्हीसीज वगैरे. तर त्यावेळेला आम्हाला थोडा अंदाज यायला लागला की काय याच्यामधले प्रोज आहेत, कॉन्स आहेत, किती खर्च होतो, कसा तो खर्च मॅनेज करावा लागतो, टेक्निकली कसं मॅनेज करावं लागतं. मग त्यानंतर आम्ही ही सुरुवात केली. मग तेव्हा ठरवलं की जर काम करायचं तर सर्व क्षेत्रात करायचं, एका क्षेत्रात नाही. तर आम्ही सिनेमा, नाटक आणि सिनेमांवरती जास्त जोर आणि वेब सिरीज प्लस आमचं जे कमर्शियलचं गेले 10 वर्ष आम्ही काम चालू. पण मग याच्यामध्ये आता डोळ्यासमोर काय दिसतंय? आता किती नाटकं तुम्ही पाहताय, वाचताय, किंवा किती सिनेमे तुम्ही प्रोड्यूस सुरुवातीला करणार आहात, असं काही ठरलंय? ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे ब्रदर इन लॉ, आपले ह्यांच्या सख्या बहिणीचे जे पती आहेत नवजोत बांदिवडेकर, आमची फॅमिली, त्यांचा आता एक चित्रपट येतोय घरत गणपती नावाने. घरत गणपती जेव्हा आम्ही स्क्रिप्ट वाचली ॲज अ फॅमिली, तेव्हा कुठेतरी मला आजोबांची लेखणी किंवा म्हणतो ना जो सिनेमा मला करावासा वाटेल किंवा मला एक प्रोड्युसर म्हणून ज्याच्यावर असोसिएट व्हावंसं वाटेल, हा तो टाईपचा सिनेमा आहे घरत गणपती. जेव्हा आपल्या आता 26 जुलैला तो थिएटर्स मध्ये येतोच आहे. इतका सुंदररित्या बनवलेला, लिहिलेला सिनेमा, खूप टाइम नंतर फॅमिली ड्रामा, आणि परत मी सांगते जसं की एव्हरी कॅरेक्टर वरती एवढा जोर दिलेला, असा प्रचंड काम आणि सुंदर म्युझिक, सगळं म्हणजे ती एक आठवण घेऊन जाते. लेगसी वाले जे सिनेमे असतात त्या जवळ जाणारा मला तो पर्सनली मी म्हणते की लोकांना काय पटतंय त्यापेक्षा कालेलकरांचं नेहमीच हे आहे की आपल्याला काय पटतंय, आपल्याला काय समजतंय. असा एक सुंदर सिनेमा त्यांच्या कंपनी बरोबर मी जॉईन झाले. खूपच अप्रतिम असा सिनेमा बनलाय तो. आणि त्याच्यामध्ये नम्रता बांदिवडेकर माझ्या बरोबर प्रोड्युसर आहेत. आम्ही दोघी नॅव्हियन्सच्या अंडर ते प्रोड्यूस करतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज आहेत आमच्या बरोबर. तर मला असं वाटतं एक मराठी सिनेमांचं चित्र बदलणारा हा चित्रपट ठरेल असं मला वाटतं. आणि वी आर जस्ट वेटिंग फॉर घरत गणपती. वा. त्या व्यतिरिक्त नाटकांमध्ये जर तुम्ही उतरणार असाल तर कशा प्रकारची नाटकं तुम्ही करणार आहात? सर्वात पहिला माझा तर प्रयत्न आहे की आजोबांचं जी 2 गाजलेली नाटकं आहेत ती पुन्हा कशी. अरे वा. कुठली नाटकं? एक तर अपराध मीच केला ते एक नाटक, आणि त्यांनी एक कथा लिहिली होती माफीचा साक्षीदार. आम्ही म्हणजे तो चित्रपट होताच त्यांचा, पण ती जी जोशी अभ्यंकर जी, पण अनिल काकाची पण एक लेगसी असल्यामुळे क्राईम वरती पहिला फोकस माझा तिकडे गेला. आणि अनिल काकाच लिहितील माझ्यासाठी तो सिनेमा. आणि तो सिनेमा आम्ही अपराध मीच केला आणि हा सिनेमा पण अपराध मीच केला. परत आम्हाला राईट्स आणि सगळं बघायचंय, त्यामुळे आता आम्ही नाटकात आता लगेच येणार नाही. पण जोशी अभ्यंकर खून खटला जो आहे त्याच्यावरती आम्ही मूवीचं स्टार्ट करणार. प्रोडक्शन हाऊस बद्दल सांगताना मला अजून 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. त्या म्हणजे माझ्या घरात मला फार सपोर्ट मिळाला. जसं माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट तर आहेच, म्हणजे माझ्या पतींचा, सासऱ्यांचा, सासरच्यांचा, सगळ्यांचाच, नणद सगळेच. त्याच्याच बरोबर माझ्या माहेरून दिलीप कामतेकर माझे मामा हे कॉन्स्टंट माझ्या पाठी एक पिलर सारखे उभे असतात. माझे वडील सुधीर कालेलकर, आई, ते सगळे आहेतच, पण माझा मामा कॉन्स्टंट माझ्या मागे फार स्ट्रॉंगली उभा असतो आणि नेहमी पुश करत असतो की केलं पाहिजे, करणार. आणि कधीही काही अडखळलं द फर्स्ट थिंग टू गो इज टू हिम. म्हणून जसे छोटे छोटे निर्णय पण त्याला विचारून. टीम वर्क, हे काय एका माणसाचं काम नाही, ते वेगवेगळी माणसं येतात आणि तुम्ही ते काम एकत्र करता. तुम्हाला असं वाटतं का की आता ज्या प्रकारचे सिनेमे येत आहेत, लार्जर दॅन लाईफ लोकांना दाखवण्याचा प्रयत्न होतोय, मराठी पण त्याला अपवाद नाही, कारण तुमची स्पर्धा डायरेक्ट साऊथ इंडियन आणि हिंदी सिनेमाशी आहे, हॉलिवूड तर आहेच आहे. अशा केसमध्ये आपण जेव्हा सिनेमे आणतो तेव्हा कसे सिनेमे आणायला पाहिजेत की ज्याला प्रेक्षक येतील असं वाटतं? तुम्ही दोघांनी उत्तर दिले तरी चालतील. चांगले आणि अर्ध उत्तर तर तुम्ही पण चांगले सब्जेक्टिव्ह आहे. चांगले सब्जेक्टिव्ह. पण बजेट वाईज आता बघा, शेवटी प्रोड्युसर वरती आहे कसं काही मॅनेज करायचं. पण आता जो ट्रेंड तुम्ही पाहताय तर
जे लार्जर दॅन लाईफ मूवी बनवलेले आहेत, सिनेमे बनवलेले आहेत, तेही चालतातच आहेत. तेवढं तुम्हाला त्याच्यामधूनही व्यवसाय मिळतोच आहे, आणि जे कमी बजेटमध्ये मिळाले तेही चालतंय. तर प्रेक्षकांची ओढ आता कॉन्टेंट तुमचा नक्की काय आहे त्याकडे चालली आहे. आम्ही तर दोन्ही गोष्टी केल्यात. आम्ही बजेटवाला पण गोष्ट केलेली आहे, आणि आता जो सिनेमा येतोय तोही तुम्ही पाहाल स्क्रीनवरती, तो तुम्हाला त्याची स्केल समजेलच. खूपच चांगली स्केल आहे त्या सिनेमाची. आम्ही स्वतः पूर्ण वेळ त्या सिनेमासाठी, म्हणजे असं नाही की प्रोड्युसर म्हणून आम्ही फक्त, आम्ही इन्व्हॉल्वमेंट आहे, आम्ही स्वतः त्या सिनेमासाठी होतोच. त्याची स्केल तेवढीच मोठी आहे, तोही तेवढाच चांगला बनलेला आहे. तर या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही त्या जनरली कालेलकरांचं जे लिखाण आहे तो आजोबांचं, ते मराठी बरोबर हिंदीत पण आहे, हिंदीत पण गेले होते. मग ती लेगसी पाहता तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे ते केवळ मराठी काम करणार आहे की इतर भाषांमध्ये पण त्याचा विचार नाही? सगळ्या भाषांमध्ये म्हणजे मराठी, हिंदी, गुजराती, जेही समोर येईल कॉन्टेंट. बघा, जे तुम्ही विचारलं त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं पर्सनली की कॉन्टेंट, तुमचं जे बजेट आहे ते तुमचं कॉन्टेंट जस्टिफाय करणारं पाहिजे, आणि तुमचं कॉन्टेंट तुमचं बजेट जस्टिफाय करणारं पाहिजे. देन तुमचं सगळं व्यवस्थित आहे. कारण तुम्ही ज्या सब्जेक्टला तुमचं प्रोड्युसर किंवा तुमचं प्रोडक्शन मोठ्या स्केलचं पाहिजे त्याला ते तसंच पाहिजे. बरोबर. किंवा ज्या सब्जेक्टला त्याची गरज नाहीये त्या सब्जेक्टला तुम्ही एक्स्ट्रीम पैसे टाकत गेला तर त्याला अर्थ नाही. त्याच्यामुळे दिस इज ऑलवेज बी व्हेरी सब्जेक्टिव्ह. पण तुम्हाला तुमची गणितं व्यवस्थित माहिती असली पाहिजे की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचंय, आणि जो कन्सेप्ट तुमच्याकडे आलाय त्याला तुम्हाला काय जस्टिफाय होतंय बजेट. आता जर तुम्ही त्यांचे सिनेमे परत करायचा विषय करता, की सगळेच नाहीत पण काही, तर त्यातले सिनेमांमध्ये असं तुम्हाला कुठलं वाटतं की तो सिनेमा पुन्हा यायला पाहिजे, किंवा असं वाटतं माफीचा साक्षीदार पर्सनली? कारण एक काय माहितीये, मला खूप माझा वाद व्हायचा घरी की आजोबांचं हे नाटक आपण करूया, आपण आजोबांचा हा सिनेमा परत आणूया, आणि माझा त्यांच्याशी वादच या गोष्टीवर व्हायचा घरी की वी नीड टू टेक द लेगसी फॉरवर्ड. करेक्ट. ती लेगसी आहे, आता आपल्याला ती अजून त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. त्या 100 सिनेमांमध्ये अजून 100 आपल्याला ऍड करायचे, जेणेकरून पुढच्या पिढीला ते 200 मूवीजची लेगसी आणि अजून 50 नाटकांची लेगसी मिळेल. तर माझा फोकस त्या गोष्टीकडे जास्त प्रकर्षाने असेल. मधुसूदनजींचं काय झालं की अनिलजींचं, की खूप प्रतिभावान माणसं होती ती, पण लेखक म्हणून त्यांना तेवढं एक्सपोजर मिळालं नाही असं पण म्हणूया, की जेवढी पॉप्युलरिटी मिळायला पाहिजे होती. तुम्ही बिंग अ प्रोडक्शन हाऊस, जेव्हा तुमच्या ऑन बोर्ड लेखक येतील किंवा काही नवीन कथा येतील, त्यातून तुम्हाला लेखक समजतील, तर त्या लेखकांना पुश करण्यासाठी तुम्ही काय एक्स्ट्रा एफर्ट घेणार का? आता आम्ही प्रयत्न करतच होतो. आम्ही एक कार्यक्रम आखलेला, कारण का जन्मशताब्दी वर्ष आहे, तर लेखकांसाठीच आम्ही एक काहीतरी कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आहे. व्हेरी गुड. तो तुमच्या समोर येईलच लवकरच. आता मी कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा सांगत नाही, पण तो खास लेखकांसाठी असेल. वा. दरवर्षी असेल. आणि दरवर्षी असेल. मला हे खूपच आश्वासक चित्र वाटतंय. म्हणजे केवळ सिनेमा न म्हणता तो जो संस्कार आहे लेखनाचा किंवा कलाकृतीचा, तो या प्रोडक्शन हाऊसमध्ये येताना दिसत असेल तर त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट काय. तर या प्रोडक्शनला खूप खूप शुभेच्छा. मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स असं कोणीतरी तिसरी पिढी घेऊन येते हेच मला फार थ्रिलिंग वाटतं. कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंब आयसोलेट होत असताना तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीचं काहीतरी देणं समोर घेऊन येत आहे. मला याचं खूप कौतुक वाटतं, आणि त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप मोठी कामगिरी तुम्ही हाती घेतली आहे, ती पार पडेल, आणि मित्र म्हणे लाईमलाईट तुमच्यासोबत कायम असेल. तर तुम्ही दोघंही आलात आणि अनिलजी पण आले, तुमच्या तिघांचे खूप मनपूर्वक आभार. आणि यथावकाश घरात गणपती सुद्धा सिनेमा येणार आहे, तर तोही पहा. म्हणजे जसं गौरीजी म्हणाल्या की तो सिनेमा भिडेल, लोकांना आवडेल, तर तो एक टेस्ट आहे, लिटमस टेस्ट आहे की कशा प्रकारची कलाकृती तुम्ही घेऊन येणार आहात. तर तोही सिनेमा चालेल असं मला वाटतं. इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.